नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, PS कॉमर्स या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत 12वी OCM वाणिज्य संघटन व व्यवस्थापन ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स अँड मॅनेजमेंट। आजच्या व्हिडिओचा नंबर आहे YouTube वर शोधण्यासाठी PS कॉमर्स स्पेस 06041। आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत 12वी OCM प्रकरण क्रमांक 2 व्यवस्थापनाची कार्ये स्वाध्याय। त्यामधील प्रश्न क्रमांक 4 फरक स्पष्ट करा। त्यातील आपण 5वा आणि 6वा फरक या व्हिडिओमध्ये आपण पाहत आहोत। एक्सरसाइज ऑफ फंक्शन्स ऑफ मॅनेजमेंट। 12वी OCM प्रकरण क्रमांक 2 स्वाध्याय। 12वी OCM प्रकरण क्रमांक 2 व्यवस्थापनाची कार्ये स्वाध्याय या प्रकरणाचा स्वाध्यायाचा एकच व्हिडिओ करण्यापेक्षा मी प्रश्न क्रमांकानुसार व्हिडिओ तयार करत आहे। तर त्यासाठी तुम्ही वहीमध्ये व्हिडिओ नंबर आणि प्रश्न क्रमांक लिहून घ्या। तुम्हाला ज्या प्रश्नाचा व्हिडिओ पाहिजे आहे किंवा ज्या प्रश्नाचा स्वाध्याय किंवा उत्तरे पाहिजे आहे तो व्हिडिओ नंबर तुम्ही YouTube वर जाऊन पाहू शकता किंवा शोधू शकता आणि तुम्हाला तो स्वाध्याय मिळू शकतो। त्यासाठी वहीवरती हे व्हिडिओ नंबर आणि हे प्रश्न क्रमांक लिहून घ्या। उदाहरण सांगतो, PS कॉमर्स स्पेस 06025 हा नंबर आहे। याच्यामध्ये आहे 12वी OCM प्रकरण क्रमांक 2 स्वाध्याय प्रश्न क्रमांक 1 चं उत्तर यामध्ये असेल। तर शेवटचा आपला व्हिडिओ आहे PS कॉमर्स स्पेस 06044। तर यामध्ये आहे 12वी OCM प्रकरण क्रमांक 2 स्वाध्याय प्रश्न क्रमांक 6 या प्रश्नाचा स्वाध्याय किंवा त्याचं उत्तर तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल। तर सर्वांनी व्हिडिओ नंबर आणि प्रश्न क्रमांक तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा, जे तुम्हाला पाहिजे तो त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला त्या व्हिडिओद्वारे सहज तुम्हाला मिळून जाईल। 12वी OCM प्रकरण क्रमांक 2 व्यवस्थापनाची कार्ये स्वाध्याय। 12वी OCM प्रकरण क्रमांक 2 या प्रकरणाच्या स्वाध्यायाचे झेरॉक्स किंवा PDF फाईल हवी असेल तर WhatsApp नंबर 8329952274 वर मेसेज पाठवावा। आपण पाहत आहोत व्हिडिओ क्रमांक PS कॉमर्स स्पेस 06041। 12वी OCM प्रकरण क्रमांक 2 स्वाध्याय प्रश्न क्रमांक 4 त्यातील 5वा आणि 6वा फरक आपण या ठिकाणी पाहत आहोत। ज्यांनी माझा चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलेला नाही, PS कॉमर्स या चॅनलला सबस्क्राइब करण्यासाठी लाईक बटनावर क्लिक करा। त्यानंतर रेड कलर मधील सबस्क्राइब शब्दावर क्लिक करा। त्याच्या समोरील बेलच्या चित्रावर क्लिक करून ऑल या पर्यायावरती क्लिक करा। त्यामुळे आपल्याला माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल। चला तर मग आपल्या मुख्य व्हिडिओकडे। 5वा फरक आहे समन्वय आणि नियंत्रण यामधील फरक स्पष्ट करा। तर समन्वय डाव्या कॉलम मध्ये द्या, नियंत्रण उजव्या कॉलमला हेडिंग द्या, 2 कॉलम करा, मध्यभागी पॉइंटचं नाव लिहा, फरकाचा मुद्दा जो आहे तुम्ही मध्यभागी लिहा किंवा मी स्क्रीनवर दाखवलंय त्याप्रमाणे तुम्ही दोन्ही बाजूला सुद्धा फरकाचा मुद्दा किंवा पॉइंट लिहू शकता। तर पहिला फरक आहे आपल्याला अर्थ। समन्वय ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात संघटनेतील घटकांना नेमून दिलेल्या कार्यांचे संघटनात्मक उद्दिष्टे कार्यक्षमपणे साध्य करण्यासाठी एकीकरण केले जाते। अर्थ नियंत्रण ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात व्यवसाय उपक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यांना कार्याचे मूल्यमापन करून त्यात सुधारणा केली जाते। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अतिशय महत्त्वाचं किंवा इम्पॉर्टंट पॉइंट आहे। बऱ्याच विद्यार्थ्यांना PDF फाईल हवी असते आणि PDF फाईल ही सर्वांना पाठवणे शक्य नसते, तरी मी या ठिकाणी प्रयत्न करत आहे। सर्व प्रश्नपत्रिका, उत्तरपत्रिका किंवा अनेक विषयांचे स्वाध्याय ही मी व्हिडिओद्वारे आपणा सर्वांना देतच आहे, परंतु त्याची PDF फाईल काही विद्यार्थी मागत आहेत। त्यासाठी मी त्यांना ती ज्या उपलब्ध होतील त्या मी त्यांना WhatsApp द्वारे पाठविण्याचा विचार करत आहे, परंतु त्यासाठी आपल्याला काही शुल्क लागू होतील। तर ते आपण दिले की त्या ठिकाणी तुम्हाला PDF फाईल उपलब्ध होईल। दुसरा फरकाचा पॉइंट आहे उद्दिष्टे। कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे एकीकरण करण्याची आणि व्यवसाय संघटनेची कार्ये सुरळीतपणे पूर्ण होण्याची खात्री देणे ही समन्वयाची मुख्य उद्दिष्टे आहेत। नियंत्रणामध्ये दुसरा मुद्दा उद्दिष्टे। व्यवसाय संघटनेची उद्दिष्टे अथवा ध्येये नियोजनाप्रमाणे साध्य करणे हे नियंत्रण कार्याचे उद्दिष्ट असते। तिसरा पॉइंट आहे कार्यक्षेत्र। समन्वय या व्यवस्थापन कार्यात व्यवसाय संघटनेत एकोपा निर्माण करण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांचे एकीकरण करण्यासाठी व्यवस्थापनाने हेतुपुरस्सर व सातत्याने केलेल्या प्रयत्नांचा समावेश होतो। तिसरा मुद्दा आहे कार्यक्षेत्र। नियंत्रण या व्यवस्थापन कार्यात
कार्याचे प्रमाण निश्चित करणे, प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या कार्याचे मोजमाप करणे, तुलना करणे व कामगिरीत सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करणे इत्यादींचा समावेश होतो. चौथा पॉइंट आहे घटक. समन्वय या व्यवस्थापन कार्यात कर्मचाऱ्यांच्या कृतींचे एकत्रीकरण करण्यासाठी फक्त अंतर्गत घटक विचारात घेतले जातात. उजवीकडे लिहा चौथा मुद्दा. घटक. नियंत्रण या व्यवस्थापन कार्यात उपाययोजना सुचविण्यासाठी अंतर्गत व बहिर्गत घटक विचारात घेतले जातात. पाचवा पॉइंट आहे साधने. डावीकडे लिहा. समन्वय या कार्याचा संबंध फक्त मानवी संसाधनांशीच येतो. उजवीकडे लिहा पाचवा पॉइंट साधने. नियंत्रणाच्या मदतीने ठरवलेली ध्येये साध्य करण्यासाठी मदत होते. यामुळे नियंत्रणाचा संघटनेतील सर्व संसाधनांशी संबंध असतो. सहावा पॉइंट आहे व्यवस्थापन पातळी. दिलेली ध्येये गाठण्यासाठी समन्वय हे व्यवस्थापन कार्य योग्य रीतीने अंमलात आणणे ही सर्व व्यवस्थापन पातळ्यांवरील व्यवस्थापकांची जबाबदारी असते. उजवीकडे लिहा सहावा पॉइंट व्यवस्थापनाची पातळी. उच्च पातळी व्यवस्थापन आणि मध्यम पातळी व्यवस्थापन हे संघटनेच्या सर्व कार्यांच्या योग्य नियंत्रणाकरिता जबाबदार असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण व्हिडिओ पाहत आहोत PS कॉमर्स स्पेस 06041 12वी OCM स्वाध्याय प्रकरण क्रमांक 2. प्रश्न फरक स्पष्ट करा. त्यातील पाचवा आणि सहावा फरक आपण पाहत आहोत. तर सहावा फरक आपण आता पाहूया. नियोजन आणि नियंत्रण यातील फरक स्पष्ट करा. नियोजन, मग 2 कॉलम करा. नियोजन डावीकडे लिहा, उजवीकडे लिहा नियंत्रण. आणि फरकाचा मुद्दा मध्यभागी किंवा दोन्ही बाजूला आपण लिहू शकता. अर्थ. नियोजन ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यात काय करायचे, कसे करायचे, केव्हा करायचे व ते कोण करणार हे अगोदरच ठरवले जाते. उजवीकडे लिहा पहिला पॉइंट. अर्थ. नियंत्रण ही व्यवस्थापन कार्याची अशी प्रक्रिया आहे की ज्यामध्ये व्यवसाय उपक्रमाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कनिष्ठ कर्मचाऱ्यांच्या कार्यांचे मूल्यमापन करून त्यात सुधारणा केली जाते. दुसरा पॉइंट आहे डावीकडे लिहा उद्दिष्टे. व्यवसाय संघटनेची ध्येये निश्चित करणे व ती साध्य करण्यासाठी साधने निवडणे ही नियोजन या व्यवस्थापन कार्याची मुख्य उद्दिष्टे आहेत. उजवीकडे लिहा दुसरा पॉइंट. उद्दिष्टे. व्यवसाय संघटनेची उद्दिष्टे नियोजनाप्रमाणे साध्य करणे हे नियंत्रण या व्यवस्थापन कार्याचे उद्दिष्ट असते. तिसरा पॉइंट आहे कार्यक्षेत्र. डावीकडे लिहा. नियोजन या व्यवस्थापन कार्यात व्यवसाय संघटनेची ध्येये निश्चित करणे, ती साध्य करण्यासाठी उत्कृष्ट पर्याय ओळखणे व सर्वोत्तम पर्यायाची संघटनेसाठी निवड करणे इत्यादींचा समावेश असतो. तिसरा पॉइंट उजवीकडे लिहा कार्यक्षेत्र. नियंत्रण या व्यवस्थापन कार्यात कार्याचे प्रमाण निश्चित करणे, प्रत्यक्ष पूर्ण केलेल्या कार्याचे मोजमाप करणे, तुलना करणे व कामगिरीत सुधारणा करण्यासाठी उपाययोजना करणे इत्यादींचा समावेश होतो. चौथा पॉइंट लिहा डावीकडे. क्रम किंवा क्रमांक. व्यवस्थापनाच्या कार्यातील क्रमामध्ये नियोजन या कार्याचा सर्वप्रथम क्रमांक असतो. नियोजन हे कार्य व्यवस्थापनाच्या इतर सर्व कार्यांच्या अगोदर केले जाते. उजवीकडे लिहा चौथा पॉइंट क्रमांक किंवा क्रम. व्यवस्थापनाच्या कार्यातील क्रमामध्ये नियंत्रण या कार्याचा सर्वात शेवटी क्रमांक असतो. हे कार्य व्यवस्थापनाच्या सर्व कार्यानंतर केले जाते. डावीकडे लिहा पाचवा पॉइंट साधने. निश्चित केलेली ध्येये साध्य करण्यासाठी आवश्यक असलेल्या संसाधनांशी नियोजन या कार्याचा संबंध असतो. पाचवा पॉइंट उजवीकडे लिहा साधने. नियंत्रणाच्या मदतीने ठरवलेली ध्येये साध्य करण्यासाठी मदत होते. यामुळे नियंत्रणाचा संघटनेतील सर्व संसाधनांशी संबंध असतो. सहावा पॉइंट लिहा डावीकडे व्यवस्थापन पातळी. साधारणतः संपूर्ण संघटनेच्या सर्वंकष कार्याचे नियोजन तयार करण्यासाठी उच्च स्तर व्यवस्थापन पूर्णपणे जबाबदार असते. सहावा पॉइंट लिहा उजवीकडे व्यवस्थापन पातळी. उच्च पातळी व्यवस्थापन आणि मध्यम पातळी व्यवस्थापन हे संघटनेच्या सर्व कार्यांच्या योग्य नियंत्रणाकरिता जबाबदार असते. विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहत आहोत व्हिडिओ क्रमांक PS कॉमर्स स्पेस 06042 12वी OCM स्वाध्याय प्रकरण क्रमांक 2 प्रश्न क्रमांक 4 फरक स्पष्ट. त्यातील पाचवा आणि सहावा फरक आपण या व्हिडिओमध्ये पाहिला आहे. या प्रकरणाच्या स्वाध्यायाची झेरॉक्स किंवा PDF फाईल हवी असेल तर व्हॉट्सअप नंबर 8329995274 यावर मेसेज पाठवावा. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.